विद्यार्थी मित्रांनो, आज 3 जानेवारी आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती, ज्यांनी 1848ला सर्वात आधी भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. त्या घटनेला जवळपास 1.5-200 वर्ष उलटली असली तरी सुद्धा समाज मनामध्ये मुला मुलींना घेऊन जो भेदभावाची भूमिका आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मानसिकता समाजाची मुला मुलींकडे बघण्याची आहे, त्यात काही बदल झालाय का? आज घडीला जिथं आपण आधुनिक म्हणत आहोत, भारत हा विश्वगुरु झालाय किंवा विश्वगुरु होणार आहे असं म्हणत असताना, किंवा कल्पना चावला, सुनीता विल्यम्स सारख्या मुलींनी स्पेसमध्ये स्वतःची जागा निर्माण केली, अशा आधुनिक काळात सुद्धा मुलींना समाजात वावरताना किंवा शिक्षण घेताना, खास करून हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षण घेताना काही अडचणी आहेत का, हे आपल्यासोबत शेअर करण्यासाठी आजच्या एक्सप्रेस स्टुडंट्सच्या विशेष भागात आमच्या ज्ञानधनची कधी काळी विद्यार्थिनी राहिलेल्या आणि सध्या डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या सपना बंडे सोबत सहभाग आहे. सपना, या कार्यक्रमात तुझं खूप स्वागत आहे. सपना 6 महिन्याची असतानापासून मी तिला ओळखतो आणि शैक्षणिक बाबतीमध्ये खूप लहानपणापासून ती हुशार आहे. आमच्या ज्ञानधन सीसीच्या टेन्स कोर्समध्ये 2014 साली तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. म्हणून आमच्याकडे जी ऑल टाइम टॉपर्सची लिस्ट आहे त्याच्यामध्ये फोकसली सपना अंकुश बंडे हे नाव आम्हाला दिसतं. आणि जेव्हा नवीन मुलं ऍडमिशन घ्यायला येतात तेव्हा ते नाव त्यांना दिसतं, तर त्यांना कळते की एका मुलीनं सुद्धा ही अचिव्हमेंट केलेली आहे. आणि शिक्षणाचा जिथपर्यंत भाग आहे, तिची जी एज्युकेशनल ग्राफ आहे तो सतत उंचावत राहिला. मला तुला विचारायचं सुरुवातीलाच की वेगवेगळ्या वेळेत वेगवेगळ्या शाळेत तू शिकलेली. हो. सुरुवात मला वाटतं सोनईपासून झाली. हो. कोणती शाळा होती? जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. कितवी पर्यंत होती तू? 4थी पर्यंत. अच्छा, 1ली ते 4थी. हो. नंतर 5वीला? 5वीला पाचोडला. पाचोडला जवाहर. विशेष म्हणजे कानडगावची असून सुद्धा कानडगावच्या झेडपी शाळेत शिकता नाही आलं. काय कारण वाटतं? कारण लहानपणापासून तिकडेच होते, तर मग 4थी तिथपर्यंत झाली आणि 5वीला इकडे आल्यावर मग पुन्हा शाळा बदलायचीच असली तर मग म्हणजे इकडं तिकडे ऍडमिशन घ्यायच्या ऐवजी असं वाटलं की 10वी पर्यंत मग तिथंच राहील. मग त्यामुळे सेमीला ऍडमिशन घेतलं 5वी ते. बरं ठीक आहे, तू पाचोडला सेमीला ऍडमिशन घेतलं आणि जसं की तू अर्लियर आता उल्लेख केला की 10वी पर्यंत राहण्याचा तुझा प्लॅन होता, म्हणजे 5वी ते 10वी होता. वारंवार आपल्याला शाळा बदलावी लागणार नाही, पण झालं असं की तुला शाळा बदलावी लागली आणि तू अंबडला गेली मत्स्यदरीला. कितवीला गेली होती? मी 8वीला असताना. म्हणजे बघा 5वी 6वी 7वीच जवाहर विद्यालयात झाली आणि मग तू मत्स्यदरी विद्यालयात 9वी आणि 10वीला 8वी 9वीला म्हणजे 3 वर्ष गेली. इकडे 2च वर्ष शिकली, 5वी 6वी 7वी इकडे पण 3 वर्ष शिकली, तिथं 3. त्याच्यानंतर 10वीला किती टक्के पडले? बघ मला 78. 78 पडले. म्हणजे तुझ्या एकूण अभ्यासानुसार खूप कमी टक्के होते असं वाटत नाही? म्हणजे आम्ही सगळे गृहीत धरून चाललो होतो की 90-92 तू सहज क्रॉस करशील. काय चुका राहिल्या असतील बरं? म्हणजे तुला एक विद्यार्थी म्हणून जेव्हा तू आता 2, 2.5, 3 वर्ष माग बघते आणि एवढ्या चांगल्या शाळेमध्ये, कारण की मत्स्यधरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप म्हणजे वेगळा आहे, खूप सकारात्मक भाव आहेत की नाही नाही खूप मस्त शाळा आहे, खूप भारी शाळा आहे. काय कमी राहिलं होतं की खूप कमी टक्के? कारण तुला स्वतःला सुद्धा खूप वाईट वाटलं असेल की एवढे कमी टक्के, जेव्हा रिझल्ट लागला असेल आणि तू बघितलं 78, त्या क्षण वाटलं असेल की हे सपना बंडेची मार्कशीट नाहीच. काय कमी पडलं असं नेमकं तुला वाटतं? काही नाही, म्हणजे पहिलं फर्स्ट टाइम म्हणजे असे मोठा पेपर होता ना 10वीचा, पहिल्यांदाच आपण पेपर देत होतो, त्यावेळेस थोडी भीती वाटली होती की समजा अवघड पेपर येईल असं. तर तसं थोडं म्हणजे. सगळ्यात कमी तुला कोणत्या विषयात पडले होते? मॅथलाच. मॅथला सगळ्यात कमी. सगळ्यात जास्त इंग्लिश. किती पडले? 92. 92. आणि मॅथला मग 68. 68 सगळ्यात कमी.
बाकीचे ऍव्हरेज मध्ये समजा सायन्स किंवा सोशल सायन्स, जेव्हा 10वी झाली 78% पडले, अपेक्षेपेक्षा कमी पडले आणि खऱ्या अर्थाने करिअर मेकिंग सुरू होते 10वी नंतर. हो. त्याला आपण खूप मोठा टर्निंग पॉइंट म्हणतो. 10वी सुरू झाली आणि गोंधळ उडतो की नेमकं आपण कोणत्या दिशेला जायचं. काही विद्यार्थी कॉमर्स कडे, काही सायन्स कडे, आणि जे दोन्हीकडे नाही गेले ते मग आर्ट कडे जातात. तू काय निर्णय घेतला? त्या म्हणजे घ्यायचं तर सायन्सच होतं, पण आता तेव्हा कोरोना चालू होता तर मग बंद होतं सगळीकडं. तर मला म्हणजे माहित पण नव्हतं की ऍडमिशन घेतलंय म्हणून, नुसतं एवढं सांगितलं घ्यायचंय म्हणून. पण तिकडं जळगावच्या साईडला घ्यायचं होतं, कारण मला तेव्हा नीटचं प्रिपरेशन करायचं होतं. पण तेव्हा वेगळं म्हणजे असे वेळेवर क्लास पण नाही झाले आणि अभ्यास पण नाही झाला भरपूर तसा. म्हणजे कुठंतरी तू हे मान्य करशील आता की जर समजा तू 11वी 12वी सायन्स मधून रेग्युलर जर केलं असतं हो. आणि प्लस मध्ये नीटची तयारी केली असती तर काही वेगळा रिझल्ट राहिला असता. हो. कारण की तू ज्या ठिकाणी ऍडमिशन घेतलंय की त्या कॉलेजचं नाव शिष्यवृत्तीच्या लिस्टेड कॉलेजमध्ये सुद्धा नाही, असं कॉलेज येते. आणि मग तुला 82% तर पडलेच 12वीला, पण नीट मध्ये नेमकं काय झालं? नीट म्हणजे अभ्यासच झालेला नव्हता, कारण सिलेबस कव्हर नव्हतं झालं. मी म्हणजे क्लास जरी लावले तर पण ते उशिरा कुठं होते तुझे क्लास? अंबडला. कोणाकडे होते? PLPC. अच्छा. किती दिवस केले बरं तू क्लास? तरी असे 6-7 महिने केले असतील. किती काळ करावे लागतात? ते 2 वर्ष. 2 वर्ष करावं, म्हणजे पूर्ण 11वी आणि पूर्ण 12वी. 6-7 महिने केले आणि म्हणजे असा रिझल्ट लागला की तुला ते बरेच दिवस ते रिव्हील करताना आलं की मला 720 पैकी इतके मार्क पडले. नंतर तू पुन्हा असं ट्राय नाही केला की आपण पुन्हा नीट देऊ? नाही, मग सिलेबस तेवढा कव्हर व्हायला आणि ते नको वाटलं ते. बरं, एक विद्यार्थिनी म्हणून मला तुला विचारायचंय की कुठेतरी आता समाज मनामध्ये हे फॅड निर्माण झालंय का की प्रत्येक जण 10वी झाल्यानंतर समजा त्याची एज्युकेशनल समजा तेवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा प्रत्येक जण नीट कडे चाललाय. प्रत्येक जण आपण बघू लागलो आता सध्या 1-2-3 वर्षात काय झालंय, क्लासेस खूप झाले आणि प्रत्येक 10वी झालेल्या पालकांना, हालाकी पालकाला काही माहित नाहीये, पण तरी सुद्धा तो काय करू लागला, म्हणजे मुलांचं पण मन नाहीये पण तरी फोर्सफुली त्यांना सांगू लागला की तुम्हाला नीटच करायचंय. तर तुझ्यावर तशा स्वरूपाचा दबाव होता की तू स्वतः निर्णय घेतलेला होता? नाही, म्हणजे असं म्हणत होते की नाही का करायची म्हणून नीट. तर मग आता म्हणजे मी घेतलं ऍडमिशन, तसं नाही की म्हणजे अभ्यासही केला असता पण व्यवस्थित क्लास नाही झाले आणि टाइम नाही भेटला म्हणजे अभ्यास करायला तसा पाहिजे तसा. पण तुझ्या मनात होतं का की बा आपण नीट करू? म्हणजे पहिल्यापासून जर व्यवस्थित असतं सगळं तर मग अभ्यास झाला असतं, सगळं व्यवस्थित क्लिअर झालं पण असतं. पण आता मधातून समजा सुरू केलं तर अभ्यास पण नव्हता ना, त्यामुळे. त्याच्यानंतर तू 2 वर्ष ते जळगावच्या कॉलेजला केलं, जे खूप इरेग्युलर टाईपचं कॉलेज होतं, बरोबर का? म्हणजे तू त्या कॉलेजला फक्त परीक्षेला गेली आणि इकडे तुझं नीटचा समजा क्लासेस सुरू होते, तर ते पण योग्य प्रमाणे होऊ शकलं नाही आणि हे पण तेवढं झालं नाही जितकी समजा तू हुशार विद्यार्थी म्हणून आहे. म्हणजे दोन्हीकडचा डाव फसला आणि इव्हेंच्युअली तुला काहीच आता काय करावं पुढं हेच तुला समजायला झालं असणार आहे. समजा नीटचा रिझल्ट लागला, त्यात खूप कमी गुण मिळाले, आता काय करायचं? त्यावेळेला तुझी मानसिक स्थिती कशी होती? म्हणजे काय येत होतं विचार की आता सगळं संपलंय असं वाटत होतं की आता काहीच राहिलं नाही? कारण जसं आपण आता 3 जानेवारीचा भाग घेऊ लागलो, कुठेतरी समाजात आहे ना की मुलांना किती पालक शिकू शकतात, मुलींच्या संदर्भात तसं नाही किंवा त्यांच्यावर बंधन आहे. आपल्याकडे तर असं आहे की माग ज्या मुलींच्या मुलाखती घेतल्या, एका मुलीला मी विचारलं बघ काय अडचण आहे, तिनं सांगितलं की सर 9वी मध्येच मुलीच्या लग्नाचा विचार केला जातो. 8वी-9वी झाली की लगेच विचार, आणि आला की ती खूप हुशार आहे, तिला तिचं करिअर घडवायचंय, तिला काहीतरी तिचे सर्टन एम्स आहेत, पण तरी सुद्धा तिच्या याचा विचार न करता 8वी-9वीतच तिला लगी 9वीला गेली मुलगी की तिला पाहुणे पाहिले येते आणि मग कुठेतरी तिच्या मनावर एक बर्डन येते की आता शिकून तरी मी काय करणार आहे. तर असं होतं. पण चला ठीक आहे, तुला एक सुदैव तुझं की तुझे घरचे सगळे तुझ्या शिक्षणासंदर्भात आग्रही आहेत, तर तुझ्याकडे तो दबाव नसणार आहे. पण तरी सुद्धा 12वी झाली इकडं नाही, मग नंतर काय निर्णय घेतला तू, काय करायचं? त्यात मग ऑप्शनच नव्हते उरले, तर मग पुन्हा डिप्लोमाचा फॉर्म भरला आणि नंबर लागला. इलेक्ट्रॉनिक्स की इलेक्ट्रिकल? इलेक्ट्रॉनिक्स. मी सुरुवातीला इलेक्ट्रिकल म्हणालो होतो, पण तिचं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे. आता खरी गोष्ट इथं आहे की
11वी 12वी रेग्युलर कॉलेज नाही आणि तू आता इकडे डिप्लोमाला आली, हो. डिप्रेशन होतं? हा थोडंफार होतं, पण मग इकडं म्हणजे असं वाटलं की ते त्याच्यापेक्षा हे भारी आहे कोणतं? पहिलं इकडं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. गव्हर्नमेंट. आता ह्या मुलाखती दरम्यान हिचे मेंटर किंवा हिचे मार्गदर्शक म्हणून 10वी झाल्यानंतर मी तुला सुचवलं होतं पॉली करा म्हणून, परंतु सपनाने तर नाहीच ऐकलं, पण तिच्या पालकांनी सुद्धा नाही ऐकलं आणि त्याच्यात 2 वर्ष वाया गेले. असं आणि 2 वर्ष वाया गेल्यानंतर पुन्हा आपण त्याच ठिकाणी येतो, त्यावेळेला खूप नर्वस फील होतं की सगळं सोडल्यानंतर की पुन्हा आपण तिथे आलो, परंतु एक मुलगी म्हणून जे 2 वर्ष वाया गेले ते खूप लॉसच ठरलं ना, आहे का नाही? पण पॉलिटेक्निकला आता गेली समजा 2018 पासून आम्ही खूप फोर्सफुली ज्ञानधन सीसीच्या विद्यार्थ्यांना बिल्डअप करत होतो की बाबा तुम्हाला जायचं तर पॉलीला जायचं. पण सगळ्यात आधी महेश कोटंबेला पाठवलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला आणि 91% घेत त्यानं फायनलची परीक्षा म्हणजे पूर्ण केली. परंतु त्याच्यानंतर जे गेले विद्यार्थी, त्यांचं नाव आता मी घेत नाही, पण 2 विद्यार्थी गेले. तर आता यावर्षी जेव्हा 12वीचा रिझल्ट लागला तर त्या दिवशी त्या दोघांनी सेम स्टेटस ठेवलेलं होतं आणि ते स्टेटस असं होतं की बाबा जसा तुमचा आज निकाल लागला तसा आमचा दर 6 महिन्यांनी निकाल लागतो आणि कुणी जर नापास झाला असेल तर मरू नका आणि आयुष्यात कधी इंजिनिअरिंग करू नका, असं होतं. मी एक सायकोलॉजीचा पदवीधर आहे, म्हणजे त्यांच्या मनात स्टेटस टाकताना काय आहे मला चांगलं माहिती आहे. खूपच अवघड आहे का? तसं केलं तर जास्त अवघड पण नाही आणि सोपं पण नाही, म्हणजे मनातून केलं तर ते सोपं पण जातं. नाही, पण कुठेतरी ह्या 2 विद्यार्थ्यांना आणि त्यांचं झालं पण तसं, एका विद्यार्थिनीचे 4 का 5 विषय बॅक राहिले. दुसरा विद्यार्थी ज्याने स्टेटस ठेवलं होतं त्याचे पण 1 का 2 विषय बॅक राहिले. तू जेव्हा फर्स्ट सेमिस्टर दिलं तुझं पण बॅक राहिलं? हो राहिले होते, कारण की म्हणजे मी नवीनच होते म्हणजे उशीर ऍडमिशन झालं तर जास्त कळत नव्हतं मला त्यावेळेस. म्हणजे सर असे लेक्चर ते घ्यायचे ना, मला 2च सब्जेक्टचं कळायचं, 3 याचं कळत नव्हतं. तर मग मला तेव्हाच वाटलं होतं माझे 3 सब्जेक्ट म्हणजे राहणारच आहे. त्यावेळेस मग आणि जेवढं कळत होतं तेवढं म्हणजे मी चांगले म्हणजे त्याला मार्क्स पडले, केलेत ते कव्हर सगळे. पण मग नंतर शिक्षक म्हणजे वेगळे आलते, ते समजत पण नव्हते. बऱ्याच क्लासमध्येच आमच्या बऱ्याच जणांची बॅक राहिली होती सब्जेक्ट. तोच असे तुरळक होते की त्यांची निघली, त्यांना पण क्लास ते होते त्यामुळे. बरं, समजा आता तू असं वाटतं का की आपण नाईलाजाने डिप्लोमाकडे आलो? नाही, असं आता नाही वाटत, आता वाटतं. नाही, म्हणजे कसं असतं जेव्हा आपण 7वी 8वी 9वीला असतो, हुशार विद्यार्थी का असतात, त्यांनी काहीतरी ठरवलेलं असतं की आपल्याला हे व्हायचं. त्यावेळेला तुझ्या मनात काय होतं? समजा 8वी 9वीला असताना किंवा इव्हन 10वीला असताना तुझ्या मनात काय होतं स्वतः म्हणजे की मला काय व्हायचंय? मला असं दोन्ही पण वाटत होतं, म्हणजे डॉक्टर पण आणि इंजिनियर पण असं दोन्ही पण वाटत होतं. पण सगळं स्ट्रॉंग काय वाटत होतं, डॉक्टर की इंजिनियर? म्हणजे इंजिनियर वाटत होतं, कारण की पण नंतर असं वाटायला लागलं ते जास्त अवघड आहे इंजिनिअरिंग. डॉक्टरच्या तुलनेत इंजिनिअरिंग अवघड आहे असं वाटत होतं तुला. पण आता प्रत्यक्षात इंजिनिअरिंग करताना काय वाटतं? आता ते हे पण तेवढंच अवघड का सोपं आहे? सोपं आहे, म्हणजे आता म्हणजे त्याच्यातलं थोडंफार कळू लागलं ना इकडे ऍडमिशन घेतलं त्यामुळे. आता या प्रश्नाचं उत्तर तू देशील आणि भविष्यात कारळगाव नागुणजवाडीतून जे मुलं इंजिनिअरिंग कडे जाणार आहेत त्यांच्यासाठी तुझं उत्तर खूप त्यांना दिशा दाखवणार ठरेल की मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना खूप अवघड जातं का डिप्लोमा? मराठी मीडियमच्या म्हणजे त्यांचे समजा आपला कारळगावचा एखादा विद्यार्थी त्याला 85% पडले, तो डिप्लोमाला गेल्यानंतर त्याला ते खूप अवघड जातं का? नाही, स्टार्टिंगला थोडंफार नाही कळणार, पण सरांना विचारल्यावर समजून सांगितलं ते व्यवस्थित सांगतात, मग कळून जाईल. समजा सगळ्यात अवघड काय आहे बरं इंजिनिअरिंग मध्ये, म्हणजे जेणेकरून तुला तुझी मुलाखत ऐकणारे जे छोटे छोटे मुलं आहे समजा 8वी 9वीचे, त्यांच्या मनात आहे की बा आपल्याला डिप्लोमाकडे जायचंय, खूपच अवघड असा कोणता विषय आहे ज्याच्यावर त्यांनी आज मेहनत करण्याची गरज आहे? तसे म्हणजे आता सगळ्या ब्रांचला वेगळे वेगळे विषय असतात ना, मग म्हणते म्हणजे असं आम्हाला सब्जेक्ट नव्हता तो M3, मग त्याच थोडं अवघड जास्त तोच सब्जेक्ट म्हणते. तुम्हाला M1 होता M2? नाही, आम्हाला कोणतंच नव्हतं, कारण आम्ही डायरेक्ट सेकंड इयर आहे ना. अच्छा, तुझं डायरेक्ट सायन्स असल्यामुळे सेकंड इयरला. अच्छा, तर आता तू जसं की वेगवेगळे ब्रँचेस आहे तुमच्या इंजिनिअरिंग, सगळ्यात चांगली आज मार्केटमध्ये चालणारी ज्याला खूप मागणी अशी कोणती? तसे म्हणजे जास्त
कम्प्युटर आहे, IT आहे आणि इलेक्ट्रिकल पण आहे. इलेक्ट्रिकल आहे. हो. तू जे इलेक्ट्रॉनिक्स करू लागली त्याचं काय? त्याचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे असं त्याच्यात आता कॅम्पस येतील त्याचे बरं ठीक आहे, आता तू समजा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पूर्ण केलं समजा डिप्लोमा, तर मग पुढे डिग्री करणार आहे का फक्त डिप्लोमावरच कॅम्पस माध्यमातून जाणार आहे? कॅम्पस मध्ये जर सिलेक्ट झालं तर मी जॉब प्लस डिग्री दोन्ही पण करणार आहे. पण तुझं जॉब करायचं आहे हे ठरलंय का? हो. नाही, बऱ्याचदा असं होतं. चांगले जर पर्सेंटेज आले, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटलं तर मग मी डिग्रीच करणार आहे. पण तुला करायचंय हो, समजा, करायचं. जॉब करण्याची तयारी आहे का? हो. क्या बात आहे. आता तो प्रश्न आहे जो आजच्या दिवसाला अनुसरून आहे. मुलींच्या शिक्षणात अडचणी आहेत हो. आज असं वाटतं आहे? काय अशा स्पेसिफिक अडचणी आहे समजा तुला आल्या नसतील पण तू बघितलं असणार आहे किंवा तुलाही आल्या असतील, त्या काय आहेत ज्या मुलांच्या तुलनेत मुलींना अडचणी आहेत, स्पेशली हायर एज्युकेशन करताना जेव्हा आपण उच्च शिक्षण घेतो 10वी नंतर? तसं की म्हणजे जास्त पुन्हा मुलींना शिकू देत नाही का, 10वी 12वी झाली की त्यांचं लग्न करून टाकतात म्हणजे काही, आणि काहींची समजा शिकवण्याची परिस्थिती नसती, मग त्यामुळे मुली त्यांची इच्छा असताना पण त्याला शिकून दिलं जात नाही मुलींना. हो. याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त अडचणी आहेत जेव्हा समजा तुम्ही घरून कॉलेज पर्यंत जाता किंवा कॉलेजमध्ये पण जाता, तर एक स्पेसिफिक मधल्या काळात काही अडचणी का त्या आता बदल झालाय समजा? म्हणजे अडचणी तशा भरपूर आहेत, पण समजा मला जाताना समजा बसचा प्रॉब्लेम येतोय, म्हणजे टाइमवर येत नाही, टाइमवर म्हणजे उशीर होतो, एखाद्या वेळेस अंधार पडतो कधी कधी घरी यायला, तेच माझं. मग बाकी दुसरं काही नाही, पण त्याच्यामुळेच मग लेक्चर वगैरे मिस होते. अच्छा, किती लेक्चर मिस होतात बरं तरी? कारण की हे जे दोन आपले विद्यार्थी आपण आलेले उल्लेख केला, त्यांचं म्हणणं होतं की आमचे विषय यामुळे बॅक राहिले की सकाळच्या शिफ्टचे काही लेक्चर आणि जे शेवटचे जे काही आहेत ते मिस व्हायचे आणि म्हणून आमचे गेले. तर ते कारण आहे का? हो आहे, कारण की म्हणजे सकाळी जर उशीर झाला तर मग पहिले कधी कधी म्हणजे सर एक्स्ट्रा लेक्चर ठेवतात ना, तर मग ते मिस होतात आणि मग 9:30 म्हणजे 10 10:30 असा टाइम आहे, पण काही काही म्हणजे 9:30 पासून चालू होते, मग ते लेक्चर मिस होतं म्हणजे उशिरा जर असेल तर. तू हॉस्टेलची पण कॉलेज आता विद्यार्थीनी राहिली, घरून इंजिनिअरिंग करणं आणि हॉस्टेलमध्ये राहून करणं याच्यात काही फरक जाणवला? हो, म्हणजे जास्त फरक आहे, कारण की तिथं राहून जेवढा अभ्यास होतो तिथं इथं घरी राहून तेवढा नाही, कारण माझे मार्क्स पण म्हणजे आता युनिट टेस्ट आलेत ना, तर सगळे मार्क्स माझे 15च्या वरतीचे 20 पैकी. म्हणजे हॉस्टेलमध्ये राहिला जातो म्हणजे जाण्याचा त्रास नाही किंवा जे सगळे लेक्चर्स आहेत त्या ऍट अ टाइम तुम्हाला अटेंड करता येत असते. करता येतात मग व्यवस्थित. म्हणजे समजा मग नंबर लागण्याची काय बरं, हॉस्टेलला नंबर लागायचं म्हणजे कसं आहे सिस्टम? म्हणजे ब्रांच मधून 6 मुली घेतल्या जातात, म्हणजे एका क्लास मधून. सेमिस्टर वाईज की इयर वाईज? सेमिस्टर नाही, इयर वाईज. इयर वाईज. बर. आणि मग तुझा त्या 6 मुलीत तुझी निवड झाली, तर मग ती जी निवड होते त्याची काय निकष आहेत? म्हणजे तुमच्या युनिट टेस्टचे मार्क किंवा मार्क्स नुसार नाही, पण समजा आपले हे पर्सेंटेज येतात का त्याच्यापैकी धरले जाते. समजा 6 जागा असतात, मग त्याच्यापैकी समजा कास्ट वाईज काही असतात, तर मग ओपनच्या 4 असतात बहुतेक आणि मग बाकीच्या 2 अशा ओबीसी वगैरे. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये कॅटेगरीचं पण रोल आहे समजा. क्या बात आहे. तर ग्रामीण भागातल्या मुलांनी डिप्लोमाच्या माध्यमातून इंजिनिअरिंग करावी की करू नये, तुझा काय सल्ला आहे? करावी, कारण म्हणजे कमी याच्यात पैशात पण होती आणि म्हणजे शिकायला पण समोर चांगले. आणि बरं, अनेकांनी जेव्हा आम्ही मुलं तिकडे पाठवायला सुरुवात केली तर अनेकांनी सांगितलं की बाबा डिप्लोमाला काही स्कोप नाहीये. त्या प्रश्नाचं कसं उत्तर देशील तू? कारण तू आता करंट स्टुडंट आहे. अनेक लोक आपल्या गावातले ज्यांनी डिसमोटिवेट केलं विद्यार्थ्यांना की बाबा तुम्ही करून तरी काय करणार आहे, याचं काय उत्तर आहे तुझ्याकडं? डिप्लोमाला स्कोप नाही असं नाही, पण म्हणजे डिप्लोमा जर केला तर म्हणजे आपल्याला म्हणजे कमी याचा जॉब लागतो, पण नंतर आपण जर समजा डिग्री केली त्याच्यानंतर तर मग हाय पॅकेज येते आपल्याला. अच्छा, म्हणजे डिग्री करणं गरजेचं आहे तुला म्हणायचं. जेव्हा तू शिकत होती सुरुवातीला तर त्यावेळी तुझा आदर्श कोण होतं आणि जेव्हा तू आता मोठी झाली आता त्या आदर्शात कुणी बदल झालाय की ते तुझे आदर्श? लहानपणी तू कोणाकडे आयडियल म्हणून बघत? मी तसं तुमच्याकडेच. बरं, आता मात्र जेव्हा तुम्ही पुढे जाता तर खूप सगळं वाचनात येतं, अनेक शिक्षकांशी मार्गदर्शन संबंध येतं. आता सध्या तुझं कोण आयडियल आहे? आता कॉलेजमधले शिक्षक पण आहे ना, आणि म्हणजे आमच्या कॉलेजचेच पास आउट झालेले विद्यार्थी त्यांना बोलवतात समजा हे करायचं, थोडंफार मार्गदर्शन ते करायला. तर मग ते सांगतात की समजा तुम्ही हे करा, ते नका करू, त्याच्यात म्हणजे जास्त आणि चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटलं तिथं चांगले चांगले कॅम्पस येतात म्हणजे मोठ्या कंपनीचे, तर मग तिथं सिलेक्ट होऊ शकतात त्याच्यामुळे. कुठेतरी त्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन पण महत्त्वाचं. हो.
लहानपणापासून म्हणजे पहिलीपासून तर आज घडीला आपण मुलाखत रेकॉर्ड करतो तिथपर्यंत तू सतत अभ्यासात राहिलेली. हो. सतत मी आमच्या घरात म्हणजे घरी राहण्यापेक्षा मी जास्त बाहेरच राहिली. म्हणजे तू पण घरी राहा किंवा कुठे तू अभ्यासात राहिलेली. म्हणजे तुला खेळताना कुणी पाहिलेलंच नाहीये. म्हणजे तू खेळलेलीच नाही का मग? नाही म्हणजे कॉलेजमध्ये शाळेत तसं खेळते पण. हा पण जसं की जास्त करून तू खूप कॉन्सन्ट्रेशन तुझ्या याच्यावरती म्हणजे अभ्यासावरच केलेलं आहे. म्हणजे सपना म्हणजे अभ्यास असं एक ते समीकरण झालेलं होतं. तर मग तुझा आवडता खेळ वगैरे खेळ म्हणजे वेळच नाही तर खेळच कुठे? खेळायचं पण समजा मुली थोडंफार जास्त नाही आणि कॉलेजमध्ये पण जास्त खेळ झाले तरी जास्त आता ह्यावेळेस पार्टिसिपेट नाही करत. आता स्मार्टफोनचा जमाना आहे. हो. आणि तू तर समजा आता इंजिनिअरची स्टुडंट आहे. युट्यूब आहे. हो. तर युट्यूबचा वापर विद्यार्थी म्हणून तू कसा करतो? मी जास्त युट्यूब म्हणजे जास्त बघतच नाही तसं समजा थोडंफार एवढं की म्हणजे टाइमपास म्हणून बोर झाल्यावर बघतो थोडं वेळ. म्हणजे मग त्याच्यावर अभ्यासक्रमाचं बघता की काही एंटरटेनमेंट? नाही म्हणजे MSBTच्या काही नोटीस आल्या तर मग त्या वगैरे त्या युट्यूबचा माध्यम म्हणजे कुठेतरी तुमच्या हातात एक माध्यम आहे बा जे आपल्याला समजलं नाही ते आपण थ्रू युट्यूब सुद्धा हे करू शकतो. काही पॉइंट्स कळले नाही तर मग त्याच्यावर सर्च करून समजा ते मग ते समजून घ्यायचे. एवढ्या शाळा बदलल्या. सोनई, पाचोड, जळगाव, अंबड, आता पुन्हा अंबडला आली. या सगळ्या शाळांपैकी आठवणीत राहिलेली शाळा कोणती? सगळ्यात जास्त हेच कॉलेजच राहील कारण आता हे जे पॉलीचं कॉलेज आहे कारण इथं म्हणजे जास्त म्हणजे सगळे भेटलेत ना मित्र मैत्रिणी तर ते पण खूप छान आहे आणि याच्या म्हणजे अगोदरचा असं कोणताच नाही की ह्या शाळा म्हणजे अशा शाळा आहेत ना त्या अशा लक्षात राहील पण हे कॉलेज म्हणजे जास्त लक्षात राहील. म्हणजे माग समजा सोनईची शाळा तिथे प्रायमरी एज्युकेशन केले, पाचोड किंवा MSS ला तू राहिली. या सगळ्यात जास्त आठवणी मात्र डिप्लोमाच्या. आता शेवटी तुझ्या मनात हे येत असणार आहे की आपण 2 वर्षापूर्वी जर इकडे आलो असतो तर आणखी एक वेगळं राहिलं असतं. कदाचित तू आता डिग्रीला असते असं, बरोबर का नाही? तर कुठेतरी ते मिस झालं. तर हे पण या माध्यमातून तुला सांगता येईल की बाबा शिक्षणाचा जेव्हा आपण ताळमेळ बसवतो तर खूप म्हणजे विचारपूर्वक तो बसवला पाहिजे. म्हणजे असं तुझ्यासारखं आता कुठेतरी 2 वर्ष वाया गेलीच नाही तर मग दुसऱ्या मुलींना पण आता या मुलाखतीमध्ये तुला सांगता येईल की बा जर तुम्हाला जे बी करायचंय ते खूप विचारपूर्वक केलं पाहिजे. एकदा वेळ गेली म्हणजे खूपच त्यात वेळ जातो. जे विद्यार्थी आता मुलाखत ऐकू लागलेले त्यांना संदेश म्हणून काय देशील? खास करून ज्या मुली 10वीला या वर्षी त्यांच्यासाठी तुझा आवाज काय राहणार? म्हणजे या वर्षी 10वी झाले का लगेच इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्या म्हणजे मार्क्स चांगले घ्या मग चांगली तुम्हाला ब्रांच पण किती समजा बरं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आता एक आणखी तुला विचारायचं मला AI इंट्रोड्यूस झाले. AI बरोबर का? आता मला वाटतं AI टॉपवर असणार आहे. कॉम्प्युटर पेक्षा सुद्धा AI कडे कल जास्त आहे. हो पण म्हणजे इथं तरी सर म्हणतात की समजा शिक्षक नाही तेवढे चांगले. अच्छा म्हणजे पण समजा AI करत आंबडला करू नका असं म्हणशील का? नाही म्हणजे असे सर मॅनेजमेंटच सांगते समजा. बर तर समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला किंवा चांगल्या ब्रँचला नंबर लागण्यासाठी किती मिनिमम पर्सेंटेज पाहिजे बरं? अबोव 90. अबोव 90 पाहिजे. हे पण मुलींनी किंवा जे इंजिनिअरिंग कडे जाणारे मुलं त्यांनी नोट करण्यासारखा मुद्दा आहे. 90% वर ती म्हणू लागलेली आहे. अबोव 90 लक्षात घ्या. काय म्हणजे फायदा आहे बरं पॉलिटेक्निक करण्याचा? कानडगाव आणि अंबड जवळ कॉलेज आहे म्हणून जवळ पण आहे आणि समजा ज्यांना ऍडमिशन घ्यायचे तर आपल्याला म्हणजे चांगलं आहे की जवळ आहे का म्हणजे काहीला ते फक्त ज्या अशा जिल्ह्याच्याच ठिकाणी आहे ऍडमिशन आपल्याला जवळ पण आहे आणि समजा नंबर जर लागला तर हॉस्टेलला म्हणजे तुमचं अभ्यास व्यवस्थित कव्हर होतो ते आणि चांगले मार्क घेतले तर मग चांगली ब्रांच पण भेटेल. ब्रांच भेटली तर मग समजा समोर कॅम्पस सिलेक्ट होतात तसे भरपूर आहे. असं पण काही मी ऐकलं लोकांनी बाबा डिप्लोमा जो आहे तो जास्त असं मुलींसाठी नाहीये. तर या प्रश्नाचं काय उत्तर आहे? चुकीचं आहे का? नाही कॉम्प्युटर आणि IT ला सध्याच्या घडीला म्हणजे मुलीच टॉपर आहेत. मुली टॉपर म्हणजे फक्त अंबडचं बोलते का ओव्हरऑल? नाही अंबडचं आता बाहेरचं इतकं माहिती. बरं IT आणि कॉम्प्युटर तिथं म्हणजे तिन्ही पण नंबर मुलींचेच आहे. आणि बाकीच्या दुसऱ्या ब्रांचेस समजा ज्या ब्रांच तू विद्यार्थी तिथली काय? तिथं पहिला मुलगा टॉपर आहे आणि दुसरा आणि तिसरा नंबर मुलींचा आहे. म्हणजे मुलीच कुठेतरी आहे. म्हणून हे म्हणणं पण चुकीचं आहे किंवा मुलींनी त्या क्षेत्रात जाऊ नये. जर समजा मुली तिकडे जाऊन टॉप करू लागल्या म्हणलं ते मुलींसाठी आहेत. आणि आज असं भारतातलं कोणतं क्षेत्र नाही जिथं मुली नाही. प्रत्येक ठिकाणी मुलीच आहेत ना. सगळ्यात मोठं उदाहरण त्या भारत देशाच्या राष्ट्रपतीच महिला आहेत आज. एक लेडीज आहे ही सगळ्यात मोठी म्हणजे प्रेरणा मुलींना जर कोणाकडून घ्यायची ती हीच आहे.
भारताचं बजेट सादर करू लागलेल्या त्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन जी आहेत, म्हणजे त्या सुद्धा एक लेडीज आहेत. तर म्हणायचा असा अर्थ आहे तिचा की अडचणी आहेत मुलींच्या शिक्षणात, पण त्या अडचणीवर मात बी करावं लागेल आपल्याला. बरोबर आहे का नाही? म्हणजे मुलींनाच मात करायची. हे समाज किंवा मानसिकता ही मुलींच्या विरोधातली. जरी सुद्धा सावित्रीमाईंनी इतकी मुलींची शाळा उघडली, आज एवढा आधुनिक काळाला मॉडर्न इरामध्ये आपण राहू लागलो, पण ती जी जुनी मानसिकता आहे मुलांमधलं जो डिस्क्रिमिनेटिव्ह भूमिका आहे ती आहेच तशीच, थोड्याफार प्रमाणात आहे. तरी म्हणजे भरपूर कमी झाली. ग्रामीण भागात जास्त असं वाटतं का शहराच्या तुलनेत? ग्रामीण भागात थोडं जास्तच की बाबा आता एक मुलगी कॉलेजला चालली तर मग दुसरे शेजारचे म्हणणारच, अरे लग्न करून म्हणजे. आणि हे कुठेतरी मुलींच्या मनावर प्रेशराईज करणार आहे ना, की तिला प्रेरणा द्यायला हवी होती की बाबा शिक बाई, म्हणजे आज हे. पण कुठेतरी जेव्हा लोक असं म्हणतात तेव्हा आणखी आपल्यावर एक बर्डन येतं. खास करून आपल्या घरच्यांवर पण एक प्रेशर येतं की बाबा असंच होत राहिलेलं आहे. कारण या गाव खेड्यातल्या लोकांना 9वी मध्येच मुलींचं, 10वी मध्ये मुलींचं लग्न करण्याची सवय पडलेली. त्याच्यामुळे त्यांना हे पचत नाही. हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. त्यांना हे डायजेस्टच व्हायना की आपल्या मुली डॉक्टर इंजिनियर होऊ लागल्या. पण कुठेतरी समजा तुम्ही पायनियर आहात, सुरुवातीच्या मुली तुम्ही एकदा वाट निर्माण केली की ज्या मुली आहेत त्यांना खूप याचा फायदा होणार. आज तुम्ही ते बोलणे खाऊ लागले लोकांचे, टोमणे तुम्हाला लोक मारू लागले, पण जाऊ द्या. पण ही वाट निर्माण केल्यावर पुढे भविष्यात हजारो मुली या वाटेवरून चालणार आहे आणि त्याचं श्रेय तुम्हाला जाणार आहे. बरोबर का नाही? घरामध्ये तू आणि तुझा भाऊ दोघच आहे. कुठेतरी आपल्याला बहीण नाही असं मी स्वतः, म्हणजे सख्खी बहीण नाही. समजा एक भाऊच आहे, आपण दोघच आहे समजा, मग बहीण असते तर आणखी बोलायला कोणीतरी असतं, कोणीतरी एक सपोर्टिव्ह असतं. समजा भाऊ आहे तर भाऊ भाऊच असतो, पण बहीण बहीण असते. चुलत बहिणी पण सख्या बहिणीप्रमाणेच आहेत, त्यात काही वाद नाही. तर खूप छान मतं मांडली. आजच्या दिन विशेष निमित्त मला तिच्याकडून हेच जाणून घ्यायचं होतं की खूप खूप हे आहेत. तर काही पालक सुद्धा एक्सप्रेस स्टुडंट्स खूप काळजीपूर्वक ऐकतात. ते एक विद्यार्थिनी म्हणून आणि तुझ्या समकक्ष मुली असतील त्यांच्या पालकांना तुला काय संदेश द्यावा असं वाटतं? किंवा तुझ्या पालकांची तुझ्याबद्दलची भूमिका काय ती आधी सांग आणि मग लोकांकडूनच्या काय तुझ्या अपेक्षा आहेत. म्हणजे माझ्या पालकांना पण वाटतं की मी समजा जॉब करावा, चांगले पर्सेंटेज घ्यावा, तर त्यामुळेच म्हणजे मला तिथं म्हणजे तुझ्या पालकांचा, आई वडिलांचा खूप सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. मी तर म्हणतो की तुझ्या भावापेक्षाही जास्त आहे तुला. त्याच्यापेक्षाही शिल्लक आहे. तर मग तुला असं वाटतं की प्रत्येक घरातल्या पालकांनी आपल्या मुलीला एन्करेज केलं पाहिजे. मुलांना तर करतोच आपण, पण मुलींना पण एन्करेज केलं पाहिजे असं तुला म्हणायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. जे पालक ऐकू लागलेले आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे की जसं सपना हिला हिच्या पालक एन्करेज करू लागलेले, तिला ज्या तिच्या समजा गोष्टी आहेत ऍडमिशन पासून ते शेवटपर्यंत सगळे तिला प्रोव्हाइड करू लागलेले आहेत, तिची हीच मागणी आहे तुमच्याकडे, तुम्हाला हाच सल्ला आहे किंवा हे सुचवणं आहे की प्रत्येक पालकाने मुलींच्या शिक्षणाला कुठेतरी हे केलं पाहिजे, त्याच्यावर भर दिला पाहिजे. तर ही होती सपना आज आपल्या सोबत. तिच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत तिला आपण शुभेच्छा देऊ. आणि तू जसं मी म्हंटल की तुझं काहीतरी करणं म्हणजे आपल्या वाडीच्या मुलींसाठी एन्करेजमेंट ठरेल, कानडगाव नागोनाच्या वाडीच्या मुलींसाठी एन्करेजमेंट ठरेल की आज आमच्याकडे मुली येतात, आम्ही त्यांना देतो की बाबा सादिया इंजिनिअरिंग करू लागली, सपना इंजिनिअरिंग करू लागली. आपण एक बरोबर शेतात राहणारेच लोक आहे, गावापासून लांब. तर मी म्हणलो की आमच्या शेतातल्या 2 मुली आज आहेत, तर मग तुमचं बघून मुलींमध्ये इच्छा आहे. मागच्या वर्षी आमच्या बॅचच्या मुली म्हणायच्या की सपना करू लागली तर मला पण इंजिनिअरिंगच करायची. हे खूप महत्वाचं आहे की तुमच्या थोड्याशा प्रयत्नामुळे आता एक आदर्श चालला. कदाचित उद्याच्याला जेव्हा त्यांना कोणी विचारलं तुमची प्रेरणा कोण होतं, ते आपलं तुमचं नाव घेतील किंवा सपना बंडे माझी म्हणजे ही होती प्रेरणा, मोटिवेशन घेतलं मी तिच्याकडून की तिनं इंजिनिअरिंग केली, ती पण माझ्याच गावची होती, ती करू शकते तर मी का करू शकत नाही असं माझं. मग तुमचं शिकणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज सपना बंडे या विशेष भागात आपल्या सोबत होती. शिक्षणासंदर्भातली तिची मतं तिनं खूप चांगल्या प्रकारे व्यक्त केलेली आहेत. शेवटी सपनाला तिच्या ज्या काही इच्छा, तिचे जे काही गोल्स आहेत ते पूर्ण होत अशी आपण तिला शुभेच्छा देऊ. डिग्री करण्यात तुझा मानस आहे, तू ती डिग्री पूर्ण कर. फक्त विषय बॅक राहणार नाहीत याची तुला काळजी घ्यायची आहे. आणि प्लस मध्ये जास्तीत जास्त पर्सेंटेज इथल्या पुढच्या सेमिस्टर मध्ये कसे मिळतील
ते बघायचं आहे. आणि शक्य होत असेल तर जर कॅम्पसमध्ये नंबर लागला तर तो ठीकच आहे. डिग्री पण जर कॅम्पसमध्ये लागत असेल तर तो केला पाहिजे. महेश कोटंबे सोबत एक प्रकार घडला की कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं, पण आम्ही त्याला सुचवलं तू डिग्री करते आणि ते सोडलं आणि नंतर डिग्रीला पण नंबर नाही लागला. म्हणजे असं होऊ देऊ नको. कॅम्पस मध्ये सिलेक्शन झालं तर तू 100% त्याला हो म्हण आणि त्याच्यानंतर तू डिग्रीचा विचार कर. नाही तर असं होऊ नये, म्हणजे मग दोन्ही गुणच आपण हुकतो. इकडे नंबर लागत नाही, इकडे बी. कॅम्पस मध्ये चांगलं तुला पॅकेज कुठेतरी भेटत असेल, कंपनी भेटत असेल, तू 100% जॉब करावा. आमच्या तुझ्या पाठीमागे खूप अगणित शुभेच्छा आहेत. तर तू या कार्यक्रमात आली आणि तुझे जे मत होते ते एक्सप्रेस केले त्याबद्दल तुझे खूप आभार. तर मित्रांनो, खूप काळजी घ्या, खूप अभ्यास करा, स्वतःची आणि आपल्या घरच्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस एक करा.